आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तारा, तू खूप सुंदर दिसतेस। तू पण छान दिसतोयस। तुला आठवतं तुला भेटायला म्हणून मी गॅलरीतून उडी मारून यायचो लपूनछप। हो ऑब्विसली, एकदा तर मम्माने ऑलमोस्ट पकडलं होता तुला। ते मस्त दिवस होते ते, म्हणजे आताही मस्त दिवस आहेत, पण तेव्हा ना लिमिटेशन्स होते। हो का? मग आता काय विचार आहे? विचार चांगलाच आहे, फक्त तुझ्या सिग्नलसाठी वाट बघतोय। अच्छा, आय सी। तारा, या क्षणाची खूप दिवसांपासून वाट बघतोय मी, आणि आता फायनली तो क्षण आलाय। हे संसार वगैरे नंतर करता येईल, आधी करिअर। काय झालं? नाही, काही नाही। अगं तारा, लांब का ढकललंस मला? काही प्रॉब्लेम आहे का? कुलदेवतेला नाही गेलो ना अजून पाया पडायला। वहिनी बोलल्या होत्या, आठवतंय? या घराची परंपरा आहे म्हणून। तारा, तू घरच्या परंपरांचा विचार करतेस? सिरियसली? हो, म्हणजे आता तुझी फॅमिली ती माझी फॅमिली ना, तो हम थोडा वेळ घेऊयात ना आपण। ओके मॅडम, तुम्ही म्हणाल तसं। ऐश्वर्या, काय करतोयस? काय झालं? थकली असशील, वय झालं ना आता, झोप आली असेल, झोप तू झोप। ए हॅलो, मस्करी करण्याचा माझा मूड नाहीये। काय फायदा हे सगळं करून जर मूलच काय मुलंच काय? तुला तुला मूल हवंय ऐश्वर्या? वाव, काय डिसिजन घेतलास तू? जर तुला मूल हवं असेल ना, तर या जगात माझ्यासारखा सुखी माणूस कोण नाही। व्हेरी गुड डिसिजन असेल। मला काही नकोय, जाऊन झोप। डोंट इरिटेट मी, जस्ट गो। मॉम, कुणाची वाट बघताय? नाही, आणि खूप खुश दिसताय। एनिथिंग स्पेशल? कळेल तुला। सारंग आणि सावली आले ना की मग कळेल। आले 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 सावली वडील सारे आलेत। अमृता, किती गड आहे का? ये ऐश्वर्या मॅडम, हे बघा माझं बाळ सुंदर आहे ना? नाही नाही, हे शक्य नाहीये। मी या घरात असेपर्यंत या घरात पाळणं हलू देणार नाही।
त्यांच्या नजरा बदलत चालल्यात का माहितीये आपल्याला मूल होत नाहीये म्हणून. मस्त केलं अमृता, तुझ्याशी लग्न तरी काही फरक पडला नसता ना. वहिनी काय झालं? नाही काही नाही, काहीच नाही. म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय. मी तुम्हाला चांगलंच ओळखते वहिनी. सांगा तुम्ही काय झालंय? सावली अगं खरंच काही नाहीये, नवीन काहीच नाही. तेच आपलं नेहमीच आयुष्य. जे काही झालं असेल त्या पांडुरंगावर विश्वास ठेवा. त्याने प्रत्येकासाठी काही ना काहीतरी लिहून ठेवलंय. अमृता वहिनी काय झालं? ठीक आहे ना सगळं? मी म्हटलं पुन्हा या मुलीने गोंधळ घातला असेल. अगं ती काय गोंधळ घालणार आहे? काही नाही, सगळं ठीक आहे आणि मी पण ठीक आहे. ए हॅलो, कुठे निघालीस? रात्री झोप झाली ना? हो. काय झालं हसायला? अगं नवीन नवीन लग्न झालं त्यांचं, असा काय प्रश्न विचारतेस? कुलदैवतेचं दर्शन नाही झालंय अजून, त्यामुळे रिलॅक्स. हा साक्षात कुलदेवताला पण दर्शनाचं एवढं टेन्शन आलं नसेल तेवढं ऐश्वर्यावहिनीला टेन्शन आलं. ऐश्वर्यावहिनी, आम्हाला आमचे संस्कार माहिती आहेत, तू नको टेन्शन घेऊ. हा ही गोष्ट आहेच, म्हणजे आतमधल्या वावटळीचं वादळ झालेलं नाही अजून. तरुण मुलं आहेत, किती दिवस वावटळ वावटळ खेळतील, वादळ येऊच शकतं. सारंग, मी पण जाऊ का? अरे नाही नाही वहिनी, मी चेष्टा करत होतो ग. नाही पण मी सिरियसली विचारते. अगं नाही, खरंच. वहिनी तुम्ही यांच्याकडे लक्ष नका देऊ. हा म्हणजे मला ऐश्वर्या वहिनीचा हेतू कळत नाही. स्वतः कधी प्रथा परंपरा आणि संस्कारांचा एवढा विचार केलेला नाही, मग आमच्याबद्दल का? जाऊ दे ना सारंग. बरोबर आहे, जाऊ दे, सोड. काही नाही वहिनी. आमच्यात आधी मैत्री होतीच, फक्त ती आता अजून जास्त घट्ट झाली. आम्ही एकमेकांना फक्त मित्राच्या नात्याने बघतो, एकमेकांचा खूप आदर करतो. आणि मी आता हसले ह्यासाठी कारण सारंग सर ऐश्वर्या मॅडम समोर बोलतात, पण आम्ही दोघं एकत्र असलो की त्यांचं अजिबात धाडस होत नाही.